सासूबाईंनी त्यांची स्पेशल रेसिपी आज केली आणि ही रेसिपी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातचीच आवडती. एवढा सुंदर त्या दही भात करतात ना, असा हा दही दूध भात खाल्ला की मस्त पुढं तासभर झोपायचं. याच्यासाठी सकाळी मी काय केलं, कुकरमध्ये भात रेग्युलर लावतो तसा लावून ठेवून दिला होता. मग त्यांनी काय केलं, भात घेतला आणि सगळा छान असा सुट्टा केला. भात सगळा मोकळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. भात सगळा व्यवस्थित मोकळा करून झाला की मग त्यात चवीपुरतं मीठ. आता तुम्ही जर शिजवताना मीठ घालत असाल तर इथं कमी घाला किंवा घालू नका. आता आम्ही काय केलं आहे, चवीपुरती साखर घातली आहे. तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण साखरीनं खूप छान लागतो. आणि घरात लावलेलं ताजं गोड दही, आंबट दही अजिबात वापरायचं नाही, मस्त गोड दही वापरलेलं आहे. साई सकट दही असेल तर साय वेगळी घालू नका. आता इथं आमच्याकडं हे साधं दही होतं म्हणून इथं आम्हाला 1 चमचा साय घालायला लागली आणि दूध घातलेलं आहे आणि दुधावर थोडी साय होती तीसुद्धा घातलेली आहे. आता काय करायचं आहे, तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात भरली मिरची, म्हणजेच तुम्ही काय म्हणता सांडगी मिरची, तर ती मिरची आपण तळून घ्यायची आहे. आता त्यातलं काय केलं, सगळं तेल काढून ठेवलं आहे आणि आता आपण तुपाची फोडणी करतो आहे. आता तूप छान तापवून घ्यायचं आहे. तूप तापवून झालं की जिरे घालायचेत. जिरे छान तडतडले की मग त्याच्यात हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि गॅस लगेच बंद करून टाकायचा आहे. अशी खमंग फोडणी करायची आहे आणि ती आपल्या दही भाताला द्यायची आहे. आणि आता काय करायचं आहे, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आधी थोडं चमच्यानं हलवून घ्या, भाजायची शक्यता असते, आणि मग नंतर हातानं सगळं छान मिक्स करायचं आहे. आणि जी आपण मगाशी मिरची तळून घेतली ती सगळी हातानं छान चुरडायची आहे आणि दही भाताला लावायची आहे. आता खूप जण याच्यात डाळिंब पण घालतात, ते सुद्धा खूप सुंदर लागतं. आता इथं आमच्याकडं नव्हतं म्हणून आम्ही डाळिंब घातलं नाही आहे. आणि वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि ही सुंदर अशी त्यांनी केलेली रेसिपी आता आम्ही खाणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीनं मस्त दही भात करा आणि असा पोटाला थंडावा देणारा दही भात खाऊन मला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय सुंदर रेसिपी आहे ही त्यांची. चला, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढच्या रेसिपी मी जेव्हा पुढच्या रेसिपी पाठवीन त्या लगेच तुम्हाला मिळतील. थँक्यू. टाटा, बाय.